नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। MMRDA मेट्रो प्राधिकरण यांनी मुंबई महानगरपालिकेसोबत समन्वय ठेवावा, तरच मुंबईची तुंबई टाळता येईल। सर्व प्रमुख प्रशासकीय यंत्रणांनी एकमेकांवर दोषारोप न करता एक टीम म्हणून एकत्रितपणे काम करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत। खासदार सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी नॅपकिन उडवत मंत्री भरत गोगावले यांची खिल्ली उडवली होती। यानंतर रविवारी मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी नॅपकिन हवेत उडवत खासदार सुनील तटकरे यांना जसाच तसं उत्तर दिल्याचं बोललं जाते। एकीकडे रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नसताना आता दुसरीकडे या नॅपकिन वॉरमधून तटकरे गोगावले यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे। भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटावर टीका केली होती। ठाकरे गट हा जमीनदोस्त होणार असल्याचा दावा महाजनांनी केला होता। या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाजन हे भाजप सोडणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग असे या आयोगाचे नाव असेल। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार असेही शासनाने स्पष्ट केले। पुणे शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून अलीकडे एका 40 वर्षीय नराधमाने 37 वर्षीय विवाहित महिलेला लग्नासाठी धमकावत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आरोपीने अत्याचार केल्यानंतर त्याचे फोटो व व्हिडिओ काढले आणि ते तिच्या वडिलांना पाठवण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकला। ही घटना बिबवेवाडी भागात घडली असून पीडित महिलेने अखेर धैर्य एकवटून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। वरुड तालुक्यातील बहादा येथे एक धक्कादायक घटना घडली। एका बापाने आपल्याच मुलाला दारूच्या नशेत मारले। मुलगा दिलीप धुर्वे यांनी वडिलांसाठी आणलेली दारू प्यायली, त्यामुळे वडील हिरामण धुर्वे यांनी रागाच्या भरात मुलाच्या डोक्यात काठी मारली। यात दिलीपचा मृत्यू झालाय। राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालंय। कुर्ल्यातील जवळपास 8.05 हेक्टर जागा धारावी पुनर्विकासाला देण्यात आली आहे। भारताची सीमा पार करत पाकिस्तानात गेलेल्या सुनीताची चौकशी करता काश्मीर पोलीस नागपुरात दाखल झाले आहेत। दरम्यान सुनीता जमगडे या महिलेला काश्मीर पोलीस तपासाकरिता काश्मीरलाही घेऊन जाऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। त्यासाठी कोर्टाच्या आदेशानंतर प्रोडक्शन वॉरंट घेऊन ही कारवाई केली जाणार असल्याचं बोललं जात आहे। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली। भाग्यश्री वानखेडे नावाच्या एका विवाहित महिलेने आपल्या 6 महिन्यांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। सतत आजारी पडणाऱ्या मुलीच्या आजारपणाला कंटाळून आणि उपचारांनी थकलेल्या भाग्यश्रीने हे टोकाचं पाऊल उचललंय। 1 जून रोजी पहाटे ही घटना घडली। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। राज्यात सातबाऱ्यावरील मृत व्यक्तींच्या नोंदी काढून त्याऐवजी त्यांच्या वारसांच्या नोंदी लावण्यासाठी जिवंत सातबारा मोहीम सुरू आहे। त्या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 2 महिन्यात सुमारे 22,000 सातबारे आढळले असून त्या सातबाऱ्यांवर वारसांची नोंद लावून ते आता जिवंत करण्यात येणार आहेत। जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात आतापर्यंत सुमारे 7,000हून अधिक वारसांच्या नोंदीच्या ठरावाचा निर्णय घेण्यात आलाय। अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरातील प्रतीकनगर येथे टॅटू आर्टिस्ट शांतिक्रिया कश्यपचा निर्घृण खून करून फरार झालेला आरोपी चेतन महादेव शृंगारेला अखेर 10 महिन्यांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। त्या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि रागाच्या भरात चेतनने डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे शांतिक्रियाचा जागीच मृत्यू झाला होता। महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या 3 भावंडांचे मृतदेह जाफराबाद तालुक्यात एका शेततळ्यात आढळून आले आहेत। मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली। रोहन रमण जोशी, दीपाली रमण जोशी हे 2 सख्खे बहीण भाऊ आणि यश अनिल जोशी हा त्यांचा चुलत भाऊ यांचा मृतांमध्ये समावेश आहे। राज्य सरकारने संस्थेद्वारे शेतकऱ्यांचा टोमॅटो, कांदा, बटाटा हा शेतमाल थेट दिल्ली आणि मुंबई येथे पाठवला तर त्या वाहतुकीचा खर्च केंद्र सरकार देणार आहे। याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले।
1975 सालातील आणीबाणीच्या कालखंडात लोकशाही व न्याय हक्काच्या लढ्यामध्ये बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा राज्य शासनामार्फत सन्मान करण्यात येणार आहे। तसेच अशा व्यक्तींना किंवा त्यांच्या पत्नीस मानधन देण्याचा निर्णयही महाराष्ट्र शासनाने घेतलाय। मराठवाड्यातील 680 जणांचा यात समावेश असून त्यासाठी 4,83,25,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मागील अनेक वर्षांपासून राज्यातील 30 जिल्ह्यात प्रभारी अध्यक्षांमार्फत काँग्रेसचा कारभार सुरू आहे। हे प्रभारी राज लवकरच संपणार आहे। पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष निवडीसाठी उद्या बुधवार 4 जून पासून मुंबईत टिळक भवन येथे मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत। तालुकाध्यक्ष निवडीसाठी पहिल्यांदाच मुलाखती घेऊन अध्यक्ष निवडला जाणार आहे। त्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होईल। एका नेत्याच्या एकुलत्या एक मुलाने स्वतःवर गोळी झाडून आपल्या आयुष्याची अखेर केली आहे। उत्तर प्रदेशातील अमरोहा शहरातील धक्कादायक घटना घडली। येथील आवास विकास कॉलनीत राहणारे बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष राम अवतार सिंग यांच्या मुलाने आपला जीव दिलाय। मुलाने हा टोकाचा निर्णय का घेतला याबाबत सध्या काहीही माहिती नाहीये। रविवारी दुपारी दक्षिण दिल्लीतील मेहरोलीच्या जंगलात अर्श किरत या माथेफिरू तरुणाने दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी मेहक हिची चाकूने वार करून हत्या केली। गुन्हा लपवण्यासाठी त्याने मुलीचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला। पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुलीच्या कुटुंबियांनी मुलीला आरोपीपासून दूर राहण्यास सांगितले होते। त्यानुसार मेहकने अर्श किरतला दूर केले। याचा राग मनात ठेवून आरोपीने अतिशय निर्घृणपणे मेहकला संपवले आहे। 2007च्या बॅचचा एक सिनियर IRS अधिकारी अमित कुमार सिंगल आणि हर्ष कोटक नावाच्या व्यक्तीला लाच घेताना CBIने अटक केली आहे। IRS अधिकारी अमित कुमारने तक्रारदाराकडे 45 लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे। या लाचेच्या बदल्यात आयकर विभागातून दिलासा देण्याचं आश्वासन त्याने दिलं होतं। मात्र लाच न दिल्याने अमित कुमारने त्याच्यावर कायदेशीर कारवाई, मोठा दंड आणि त्रास देण्याची धमकी दिली होती। उत्तर प्रदेश सरकारने विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी एक महत्त्वाचा आणि कौतुकास्पद निर्णय घेतलाय। उत्तर प्रदेश सरकारने शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 साठी राज्यातील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग खरेदीसाठी तब्बल 280 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे। हा निधी फक्त आणि फक्त स्कूल बॅग खरेदीसाठी वापरला जाणार असून यामुळे पालकांच्या आर्थिक ताणात लक्षणीय घट होईल। ऑपरेशन सिंदूर नंतर भारताच्या 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळांपैकी एकाचे सदस्य असलेले काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांना सतत टीकेचा सामना करावा लागतोय। माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद आणि शशी थरूर हे शिष्टमंडळात सामील झाल्यापासून त्यांच्याच पक्षाकडून त्यांच्यावर सतत शाब्दिक हल्ले होत आहेत। खुर्शीद यांनी टीकाकारांना विचारले की एक शिष्टमंडळ दहशतवादाविरुद्ध परदेशात जाऊन आवाज उठवतोय, अशा शिष्टमंडळासाठी देशभक्त होणं इतकं कठीण आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। पाकिस्ताननं ऑपरेशन बुनियान उन मरसूसवर डोझियर जारी केलंय। भारतीय सैन्य दलांनी सांगितलेल्या ठिकाणांपेक्षा किमान 8 जास्त ठिकाणांवर हल्ले झाले असल्याचा उल्लेख डोझियरमध्ये आहे। त्यामुळे ऑपरेशन सिंदूरची तीव्रता आणि त्या माध्यमातून झालेलं पाकिस्तानचं नुकसान अधिक असल्याचं स्पष्ट झालंय। पाकिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 17 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि टिकटॉक स्टार सना युसुफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। 2 जून रोजी रात्री तिच्या घरी अज्ञात हल्लेखोराने घुसून हे कृत्य केले। पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही। जगभरात येत्या 7 जून रोजी बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। या सणाच्या वेळी मुस्लिम देशात बकऱ्याची कुर्बानी देऊन हा सण साजरा केला जातो। परंतु यंदा आफ्रिकन देश मोरक्कोने ईद अल अजहा अर्थात बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय। येथील राजा मोहम्मद 6 यांनी देशात पडलेल्या दुष्काळामुळे येथे बकऱ्यांची कुर्बानीवर बंदी घातली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतलेल्या परीक्षेत मोठा गोंधळ उघडकीस आला आहे। PCM आणि PCB गटाच्या परीक्षेत तब्बल 40 प्रश्न चुकीचे आढळले। विशेष म्हणजे गणिताच्या प्रश्नांमध्ये सर्वाधिक 28 चुका आहेत। विद्यार्थ्यांना प्रति चुकीच्या प्रश्नासाठी 1 गुण मिळणार आहे। 23 आणि 25 एप्रिलच्या सत्रांमध्ये सर्वाधिक चुका आढळल्या आहेत। सरकारी सेवेची 12 आणि 24 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना पुढील श्रेणी मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणादरम्यान प्रचंड गोंधळ झाल्याने राज्यभरातील प्रशिक्षणाचा बोजवारा उडाल्याचं चित्र सोमवारी दिसलं। राज्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विविध केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणासाठी एकेका वर्गात नियोजित 40 ऐवजी 70 ते 80 शिक्षक कोंबले होते। त्याशिवाय प्रशिक्षणाची हजेरी आणि मूल्यमापन यासाठी दिलेल्या ऑनलाईन प्रक्रियेतही तांत्रिक बिघाड होता। परिणामी शिक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने सोमवारी
MHT CET सह इतर 5 अभ्यासक्रमांच्या निकालांच्या तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या। यानुसार MHT CETच्या PCM आणि PCB या दोन्ही गटांच्या CETचा निकाल सोमवार 16 जून रोजी अपेक्षित आहे। उर्वरित अभ्यासक्रमांचे निकाल 4 ते 17 जून या कालावधीत लागणे अपेक्षित आहे। CET कक्षातर्फे घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षांसंदर्भातील काही परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत। यानंतर यातील महत्त्वाच्या MHT CET परीक्षेच्या PCM व PCB गटाचा निकाल 16 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे। ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले, ज्यामध्ये 43 वर्षीय खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्याची 72 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली। व्हॉट्सअपद्वारे ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली। सायबराबाद सायबर क्राईम पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून गमावलेली रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। देशातील कोट्यवधी सर्वसामान्यांना लवकरच मोठी आनंद वार्ता मिळणार आहे। महागाई दर सरासरी 4% लक्षांपेक्षा कमी राहिल्याने RBI या आठवड्यात शुक्रवारी सलग तिसऱ्यांदा व्याज दरात कपात करू शकते। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 6 जून रोजी MPC बैठकीत घेतलेले निर्णय जाहीर करेल। यावेळी RBI रेपो रेटमध्ये जम्बो कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अभिनेता कमल हासन यांच्या कर्नाटक भाषेवरील विधानावरून सुरू असलेला गोंधळ थांबवण्याचे नाव घेत नाही। अलीकडेच कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना माफी मागण्यास सांगितलं होतं, मात्र आता अभिनेत्यानं माफी न मागता निवेदन दिलंय। कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष नरसिम्हालू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलंय की कन्नड भाषेबद्दलच्या त्यांच्या विधानाचा गैरसमज झालाय आणि तो चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे। ठग लाईफच्या ऑडिओ लॉन्च वेळी कन्नडचा जन्म तामिळ भाषेतून झाला या त्यांच्या विधानामुळे कर्नाटकात गोंधळ उडाला होता। यामुळे KFCCनं कर्नाटकात मणिरत्नम दिग्दर्शित चित्रपटावर बंदी घातली। आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्स यांच्या दरम्यान IPL 2025चा अंतिम सामना रंगणार आहे। मात्र आज संध्याकाळी हा सामना सुरू होण्यापूर्वी स्टेडियम बाहेर एक मोठा धमाका झालाय। नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशात बाहेर गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय। त्या स्टेडियम जवळच्या फुटपाथवर अन्न आणि पेय विकणाऱ्या लोकांचा निष्काळजीपणा समोर आलाय, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।